नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रोजगार माझाच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खूप खास आहे, कारण की भारतातील सगळ्यात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेमध्ये जी बँक पीओ म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठीची भरती निघालेली आहे, त्याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतोय। तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, याबद्दलची ऑफिशियल नोटिफिकेशन आपण स्क्रीनवरती पाहू शकतो। तर या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत बँक पीओ पदासाठी। ओके, तर या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही करू शकता 24 जूनपासून आणि तुमची अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे 14 जुलै 2025 पर्यंत। त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे मित्रांनो। तर खाली येऊया, खाली आल्यानंतर बाकीची माहिती आपण पाहूया। ही PDF तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला PDFची लिंक देतो, तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता जर तुम्हाला काही माहिती असेल पाहिजे असेल ॲडव्हान्समध्ये। तर मित्रांनो, व्हॅकन्सी जर आपण पाहिल्या तर व्हॅकन्सीमध्ये टोटल जागा असणार आहेत 541 जागा। या ठिकाणी ह्या जागा तुम्ही कास्टनुसार पाहू शकता। ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर रेग्युलर व्हॅकन्सी असणार आहे 500 आणि बॅकलॉगच्या जर आपण व्हॅकन्सी पकडल्या तर ते 41 बॅकलॉगच्या व्हॅकन्सी आहेत। अशा टोटल मिळून 541 पदांसाठीची ही भरती येत्या काही दिवसामध्ये होणार आहे। त्यामुळं नक्कीच आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि SC ST OBC EWS अनरिझर्व्ड जर असाल तर नक्कीच अप्लाय करा मित्रांनो। तुम्हाला सगळे सर्टिफिकेट SC ST OBC आणि EWSचे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये असणं आवश्यक आहे अप्लाय करायचं असेल तर। त्यानंतर या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स आपण पाहिल्याच की 24 तारखे ते 14 जुलै पर्यंत अप्लाय करू शकता। त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुमची फेज 1 जी ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे प्रिलिम्स एक्झामिनेशन ती तुमची होईल जुलै ऑगस्ट 2025 मध्ये। त्यानंतर त्याचा रिझल्ट वगैरे तुमचा लगेच ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगला किंवा सप्टेंबरच्या स्टार्टिंगला येईल। त्यानंतर मेन्ससाठी तुम्हाला बोलवलं जाईल आणि मेन्स तुमची जी असते फेज 2 एक्झामिनेशन ऑनलाईन मेन्स एक्झामिनेशन तुमची होणार आहे सप्टेंबर 2025 मध्ये। साधारणतः 2 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमची प्री आणि मेन्स होते। एकदम स्पीड प्रोसेस आहे, MPSC प्रमाणे असलं काही नाही, एकदम स्पीड सगळं एकदम क्विकली प्रोसेस या ठिकाणी होत असते। त्यानंतर फेज 3 जर आपण पाहिला तर तो असणार आहे सायकोमॅट्रिक टेस्ट ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये तुमची कंडक्ट केली जाईल लगेच 2 महिन्याच्या आतमध्येच। त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल ऑक्टोबर आणि नोव्हेंबर त्याच्यामध्येच होईल, सायको आणि इंटरव्ह्यू एकामागे एकच आहे बेसिकली। त्यानंतर तुम्हाला प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग फॉर SC ST कॅन्डिडेट ओके ट्रेनिंग वगैरे तुम्हाला कंडक्ट केलं जाईल ओके त्या जुलै ऑगस्ट 2025 मध्ये ते संपूर्ण होईलच। ओके, त्यानंतर खाली येऊया, खाल्यानंतर जर आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिला तर तुमचं एज लिमिटचा महत्त्वाचा पॉईंट आहे। एज लिमिटमध्ये 21 ते 30 वर्षातील जे उमेदवार आहेत ते अप्लाय करू शकतात। जर तुम्ही SC ST असाल तर तुम्हाला या ठिकाणी 5 वर्षाची एजमध्ये सूट मिळेल, OBC वाल्यांना या ठिकाणी एजमध्ये 3 वर्षाची सूट मिळणार आहे। त्यामुळं अप्लाय करा नक्कीच, एजमध्ये पण रिलॅक्सेशन आहे। खाली जर आपण पाहिलं तर इसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये पाहिलं तर कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात। त्याचबरोबर जर तुम्ही लास्टच्या म्हणजे फायनल इयर कॅन्डिडेट असाल तरी देखील या ठिकाणी अप्लाय करू शकता, काही अडचण नाही आहे। तुम्ही लास्ट सेमिस्टरमध्ये असाल तरी देखील अप्लाय करू शकता। ओके, असं काही यांनी दिलेलं नाही की फायनल इयरवाले अप्लाय करू शकत नाही, तर अप्लाय करू शकतात मित्रांनो। ओके, त्यानंतर ऑनलाईन फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या, शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहू नका। याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन प्रोसेसमध्ये प्रिलियमचा जो फेज 1 आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं जर पाहिलं तर जी टेस्ट असते आपली तर त्या टेस्टमध्ये 3 सेक्शन असतात, इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग। इंग्लिशला 40 गुण, ॲप्टिट्यूडला 30 गुण आणि रिझनिंगला 30 गुण अशा 100 मार्काचा पेपर तुमचा असेल। टोटल मार्क्स 100 असतील, प्रत्येक सेक्शन 20-20 मिनिटाचा असेल, असा 1 तासाचा पेपर तुमचा होईल। प्रत्येक सेक्शनमध्ये कंपल्सरी पासिंग झालंच पाहिजे मित्रांनो बेसिकली। आय थिंक या ठिकाणी जर 10 प्रमाणे एका जागेसाठी 10 जण असे तुम्हाला मेन्ससाठी बोलवलं जाईल। मेन्सचा सिलेबस पण या ठिकाणी आहे, यामध्ये पण साधारणतः 170 क्वेश्चन असतील, त्यामध्ये रिझनिंग असेल, डेटा ॲनालिस्ट आहे, जनरल अवेअरनेस, इकॉनॉमी, बँकिंग नॉलेज, इंग्लिश लँग्वेज असे क्वेश्चन्स असतील। 170 प्रश्न असणार आहे टोटल। ओके, त्यानंतर 200 गुण या ठिकाणी असतील, काही सेक्शनला 50 मिनटं, काही सेक्शनला 45 मिनटं आणि काही सेक्शनला इंग्लिशसाठी 40 मिनटाचा कालावधी असेल। 3 तासाचा पेपर तुमचा असेल। पेपर 2 जो असेल सेक्शन म्हणजे याच्यामध्येच तो असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन। याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल बेसिकली तुमचं ईमेल्स रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, ओके निबंध लेखन हे तुम्हाला विचारलं जाईल। 3 क्वेश्चन असतील, 50 मार्क असतील, 30 मिनटं असेल। असं ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर मेन्ससाठी 250 मार्काचं वेटेज आहे या ठिकाणी। ऑब्जेक्टिव्ह टेस्ट 200 मार्काची आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपर 50 मार्काचा, असे 250 मार्काचा तुमची या ठिकाणी एक्झामिनेशन होणार आहे। त्यानंतर याच्या बेसिसवरती तुम्हाला सायकोसाठी बोलवलं जाईल, त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी होईल। सायकोमॅट्रिक टेस्टमध्ये जर आपण पाहिलं तर ग्रुप एक्सरसाइज असेल 20 मार्काला, इंटरव्ह्यू 30 मार्काला, टोटल जर आपण पाहिलं तर 50 मार्क असतील। त्याच्यामध्ये सायकोमॅट्रिक ग्रुप डिस्कशन पर्सनल इंटरव्ह्यू पकडून फेज 3 तुमची या ठिकाणी कंडक्ट केली जाईल।
त्यानंतर खाली येऊया. खाली आल्यानंतर जर आपण पाहिलं तर एक्झामिनेशन सेंटरची माहिती आहे ते तुम्ही पाहू शकता. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक सगळ्या ठिकाणी या ठिकाणी एक्झामिनेशन होत असते. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी नंबर ऑफ चान्सेस आहे अनरिझर्व आणि EWSसाठी मॅक्झिमम पॉसिबल चान्सेस म्हणजे 4 वेळा तुम्ही पेपर देऊ शकता. अनरिझर्व हँडिकॅपवाल्यांसाठी 7 वेळा अटेम्प्ट आहे. SC/ST वाल्यांसाठी नो रिस्ट्रिक्शन्स आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. 14 जुलैच्या अगोदर फॉर्म भरा बेसिकली लवकरात लवकर. त्यानंतर खाली येऊया. खाली नंतर काही महत्त्वाचं आहे का पाहूया. तर मित्रांनो एवढं काही जास्त महत्त्वाचं काही नाही इथे खाली. 750 रुपये फी असेल. नक्कीच या ठिकाणी फॉर्म भरा आणि काही डाऊट असेल तर नक्कीच तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती भेट द्यायला विसरू नका, कारण की ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळते, अपडेट्स पण त्याच्यावरती मिळत असतात. सिम्पली तुम्ही या ठिकाणी वेबसाईटवरती जाऊन चेकआउट करू शकता डिटेल्स, जर तुम्हाला काही जास्त ॲडव्हान्समध्ये माहिती पाहिजे असेल तर. याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील तर नक्कीच माझ्याशी संपर्क साधा, कमेंट करा. कमेंटला उत्तर मी नक्कीच देतो. तर मित्रांनो धन्यवाद.